भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण पाहतोय की अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विरोधक कुठेही आक्रमक आहेत असं दिसत नाहीये. काय नेमकं तुम्हाला वाटतं सत्ताधारी म्हणून? कारण ते वारंवार आरोप करतात, वरच्या सभागृहामध्ये आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला नाही, खालच्या सभागृहात दिला नाही, सरकारला मुस्कटदाबी करायची आहे विरोधी पक्षाची. मुळामध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्ष लहान मुलांसारखा वागतोय. आज काँग्रेसचे नेते आणि उबाटाचे आमदार आपसात लहान मुलांसारखी भांडणं करत होते. मी पुढे बसणार, तू पाठी बस. अरे तुम्ही आतमध्ये कोणत्या खुर्चीवर बसता याच्यासाठी आतमध्ये मिरवायला येता का? जिथून निवडून आलाय त्या गोरगरिबांचे प्रश्न मांडायला येता. आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडले, आता कुठल्या जागेवर बसला त्यांनी काय फरक पडतो? ही गोष्ट मान्य करतो की ज्येष्ठतेप्रमाणे क्रम असला पाहिजे, पण याही अगोदर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब 7व्या रांगेत बसत होते. त्यांनी कधी याबद्दल भाष्य केलं नाही. त्यामुळे सभागृहात कोण कुठे बसलंय यापेक्षा महत्त्वाचं तुम्ही सभागृहात काय मांडताय आणि लोकांना न्याय कसा मिळवून देताय हे महत्त्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न, मोकळं सभागृह आहे, मांडा, विचारा सरकारला प्रश्न, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. त्यांना आतमध्ये मांडायचं नाही आहे. त्यांना बाहेर येऊन मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर लहान मुलांसारखं रडत बसायचं. तर काँग्रेसचं उबाटाचं रडगाणं पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. तिसऱ्याही दिवशी महाराष्ट्रामध्ये एक संदेश गेला की विरोधी पक्ष किती निष्प्रभ झालाय, किती हवालदिल झालाय, किती मेंटली फ्रस्ट्रेट झालाय ते आता स्पष्टपणे येतं. नक्कीच. रोहित पवार वारंवार टीका करतायत. रोहित पवार म्हणतायत की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हेट अँड लव्ह रिलेशनशिप आहे आणि महानगरपालिका झाल्यानंतर तिन्ही पक्षामध्ये कायमचा डिवोर्स होईल. आता काय झालं, रोहित पवारांना दररोज मीडियामध्ये राहायची सवय झाली आहे. तर त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोललं तर मीडियामध्ये चालेल, आणि खमंग बोललं शिंदे साहेबांना जोडून तर आणखी जास्त चालेल. तर त्याच्यामुळे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बोलत असतील. दोघांचे संबंध अतिशय सुमधुर आहेत, दोघांचे म्हणण्यापेक्षा तिन्ही पक्षांचे. तर त्याच्यामुळे आमची चिंता करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी तर ते अधिक चांगलं राहील. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, यामध्ये NCP सोबत असणार आहे का? मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी युतीमध्ये ते दिसतील का? नाही, मुळामध्ये या बाबतीतला पूर्ण निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते म्हणून घेतील. पण ही गोष्ट खरी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढत असताना काही ठिकाणी महायुती म्हणून आणि काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे पक्ष म्हणून पण अगोदर पण लढलो, इथून पुढे पण पक्षाचे नेते ठरवतील. पण महाराष्ट्रातली आमची महायुती आणि महायुतीचं सरकार याच्यावर त्याचा काही परिणाम नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. नेत्यांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. महेंद्र दळवीनंतर आता भरत गोगावले यांचा पण व्हिडिओ आला आहे. दावा केला जातोय पैसे घेतल्याचा, पण दोन्ही नेते हा दावा खोडून काढतायत. मॉर्फ केलेला व्हिडिओ असं म्हणतायत. मी तुम्हाला सांगतो, सध्या AI इतकं ॲडव्हान्स झालं की आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींना पण हुबेहूब नाचताना दाखवलं आहे, डोनाल्ड ट्रम्पला पण नाचताना दाखवलं आहे. म्हणजे खरं नाही आहे. तर त्याच्यामुळे आता कोणता व्हिडिओ मॉर्फ आहे, कोणता व्हिडिओ खरा आहे, आणि तो व्हिडिओ नेमका अधिवेशन सुरू झाल्यावरच कसा आला, अगोदर का नाही आला, ते सगळं महाराष्ट्राच्या जनतेला आता कळतंय ना. नेत्यांसाठी आणि पब्लिक फिगर असणाऱ्या नेत्यांसाठी हे किती घातक आहे, किती धोकादायक आहे, किती मनस्ताप देणार आहे? नाही, कसं आहे की मुळातच त्या व्हिडिओवर मॉर्फ असल्याचा दोन्ही नेत्यांनी दावा केला आहे. तर त्याच्यामुळे जोपर्यंत त्याची सत्यता समोर येत नाही तोपर्यंत आपण त्यांना लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात पकडणं योग्य नाही. दोन्ही नेते हे चांगले काम करणारे नेते आहेत. भरत गोगावलेंचं कोकणामध्ये आणि एकत्रित मंत्री म्हणून महाराष्ट्रात काम चांगलं आहे. महेंद्र दळवी देखील सातत्यानं निवडून येत आहेत. आणि त्याच्यामुळे अशा माणसाला जर त्यांना पराभूत करता येत नसेल तर अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ बनवा आणि त्यांना पराभूत करा किंवा त्यांना मानसिकदृष्ट्या त्यांचं हनन करा. अशा प्रकारचे प्रयोग विरोधी पक्षाकडून होत राहतात. तर नेमका हा त्यातलाच भाग आहे का, चौकशीनंतर समोर येईल. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.